अपघात धोक्यानं झाला की धोक्यानं असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अजित पवारांच्या अपघातावर उपस्थित केलाय. पोलीस रोहित पवारांचा एफआयआर का घेत नाहीत? सरकारच संशयाची भूतं नाचवतंय असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारला लक्ष केलंय. अधिकाऱ्यांवर दबाव आहे का? एफआयआर साठी सरकार का घाबरतंय? सुनेत्रा वहिनींनी यावर बोललं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी तर बोललं पाहिजे असं म्हणत राज ठाकरेंनी रोहित पवारांची भक्कमपणे बाजू घेतली आहे. त्यांनी येऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता इथे प्रश्न असा आहे की अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूतं ही अजूनही फिरत आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या अपघाताच्या मागे. मध्यंतरी मी कोणाशी तरी बोललो होतो की अपघात धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाही आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी मला येऊन सगळ्या त्या टेक्निकल गोष्टी सांगितल्या ज्या त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितल्या होत्या. मला याचं काही राजकारण मला काही माहिती नाही की नक्की काय चालू आहे ते, पण एफआयआर करताना ज्या वेळेला अडथळे आणले जातात, म्हणजे ज्या राज्यामध्ये सांगितलं गेलं की तुम्ही कोणीही एफआयआर नोंदवू शकता, आणि नोंदवू शकता म्हटल्यानंतर जर समजा एफआयआर नोंदवायला गेलेल्या माणसाला जर तुम्ही अडथळे आणत असाल तर काही काळबेरं आहे का याच्या मागे, असा संशय निर्माण होतोच ना. आणि मला असं वाटतं हे सरकारच संशय निर्माण करते. जर समजा त्यांना काही त्यांचं म्हणणं मांडायचं असेल, त्यांना जर एफआयआर नोंदवायचा असेल आणि चौकशी त्या पद्धतीने व्हावी अशी जर त्यांची अपेक्षा असेल तर यात गैर काय. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या गोष्टीकडे जास्ती गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं सरकारने या गोष्टींची उत्तरं त्यांना दिली पाहिजे. ब्लॅक बॉक्सचं पण अजूनपर्यंत काही कळलेलं नाही काय झालं आणि काय नाही ते. किती विमान कितीही डिस्ट्रॉय झालं तरी ब्लॅक बॉक्स हा कधी डिस्ट्रॉय होत नसतो. त्याचंही काय झालं अजूनपर्यंत समजत नाही आहे. आणि नक्की म्हणजे सरकार मला असं वाटतं की हे संशयाची भूतं नाचवते या सगळ्या गोष्टींच्या मागे. आता ह्याचं काय त्यांना त्याच्यातनं काय राजकारण आहे मला काही माहिती नाही. माझा सोपा फक्त एकच गोष्ट होती की एफआयआर नोंदवून का नाही घेतला जात आणि तो नोंदवून नये याच्यासाठी सरकार का प्रयत्न करते याची फक्त उत्तरं सरकारने द्यावी. विधानसभा अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनामध्ये ही गोष्ट मांडावी. उद्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल त्यावेळेला मला असं वाटतं राष्ट्रवादीच्या खासदारांचे प्रश्न तिकडे उपस्थित करावेत. मला एवढंच फक्त परत सरते शेवटी म्हणायचं आहे, सरकारी दबावामुळे एफआयआर जर नोंदवला जात नसेल तेही अजित पवारांसारख्या व्यक्तीसाठी, तर याच्यात काय नेमकं काळबेरं आहे ते मला असं वाटतं सरकारला सांगावं तर लागेलच निश्चित. मला असं वाटतं याची उत्तरं जर समजा काही नसेल त्या तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण जर समजा त्यांच्या घरच्यांनाच कोणाला तरी जर समजा त्याबद्दल जर समजा काही संशय असेल किंवा चौकशी नीट व्हावी यासाठीचा तो समजा एफआयआर त्यांनी जर त्यांना करायचा असेल तर त्यांना अडथळे सरकारकडनं का आणले जात आहेत. आज सुनेत्रा वहिनी तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा एफआयआर आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतो की तुम्ही एफआयआर घेऊ नका.